फिल्डिंग जबरदस्त राहिली आणि इथे पाहिला ना तर हा देखील डॉट बॉल आलाय. भरपूर चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतात. अगदी पाहिलं तर थाटा माटात या स्पर्धेचं उद्घाटन देखील झालं होतं. अगदी सन्माननीय उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रसाद दादा थोरवे तसेच ग्रामीण मंडळ अध्यक्ष कर्जत तालुका भारतीय जनता पार्टी सन्माननीय दिनेश दादा रसाळ यांच्या माध्यमातून दमदार सुरुवात देखील आपण होत असताना पाहिली आणि तदनंतर एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा जबरदस्त फिल्डिंग होते. त्या ठिकाणी घेतले जातील 2 धाबा आणि या 2 धाबीने फलक जवळ जवळ जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवर. एक जबरदस्त मॅच एन्जॉय करतोय जरूर, परंतु मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षकांच्या लोड गर्दी जी मात्र या ठिकाणी बघतोय. 3 षटकाची ही मॅच आहे. पहिल्या षटक समाप्त जरूर झालाय. 10 फलकावर 9 धावा आपण बघतोय. षटक क्रमांक 2 मग मैदानाच्या आतमध्ये गणेश भला जो मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. पहिलं षटक समाप्त जरूर झालाय. 9 धावा आपण बघतोय स्कोर बोर्डवर. एक चांगली मॅच सध्याच्या घडीला आपण बघतोय. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज गणेश भला पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज जरूर होईल. स्ट्रायकिंग एंडवर नाणाला तुम्ही पाहू शकाल. आडवा बाटने फटका सजवायचा होता, परंतु एसटी रक्षकाची चुकी. तदनंतर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील 4 4 4 4 चौका. जय समजाय क्रिकेट संघ भक्ताचीवाडी आयोजित भव्य दिव्य नाटची रचना शृंखला तुम्ही पाहतात, एन्जॉय करतात. अगदी प्रॉपर टायमिंग. स्टँड इन डिलिव्हर्ड. फलंदाज नाडाच्या बॅट मधून अफलातून लाजवाब देखना स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरता बिग 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 षटकार. पाहिली ना नानाची जबरदस्त राहिली. इथून मिड विकेट रिझन मध्ये काय फटका होता. जबरदस्त टायमिंग आणि तदनंतर षटकार देखील पाहिला. हो हो, यावेळेस मात्र प्रेशर प्रेशर जणू काय आपण या ठिकाणी बघतोय. आणि इथे बॉल येतोय वाईट. एक धाव घेतली जाईल. 10 फलकावर धावा पाहतोय आपण 19 ऑफ 0 विकेट्स. दिस मॅच इज मोस्ट इम्पॉर्टंट. आपण बघतोय मॅच दरम्यान भरपूर घमासान युद्ध जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जबरदस्त मोमेंट. 20 धावा स्कोरबोर्डवर. 20 धावा आपण बघतोय. जबरदस्त सुरुवात. नाना पुढे एकदा बॅटिंग स्टान्सवर जो मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. ओहो, यावेळेस गुडघा टेकवला होता अगदी फाईन क्षेत्रामध्ये. खरं तर चेंडू कव्हर पॉइंट मध्ये जबरदस्त राहिला आणि तदनंतर एक सिंगल धाव घेतली जाईल. नाना आणि हरीची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आकर्षून घेते असते. जेव्हा जेव्हा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले ना तेव्हा तेव्हा त्या धावा बनलेत. परंतु सध्या मॅच इम्पॉर्टंट आहे. या मॅच मध्ये तुम्हाला अस्तित्व टिकवायचं आहे. तुम्हाला टिकून राहायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये ती बॅटिंग देखील करणं फार अपेक्षित आहे. स्ट्रायकिंग एंडवर पुन्हा एकदा
हारीला आपण बघतोय आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्टेप आउट जर झाला असता तर नक्कीच प्रॉपर टायमिंगमध्ये तो फटका आला असता. जणू काही शेवटच्या मोमेंटपर्यंत अगदी पाहिलं ना, शिवसेना व भारतीय जनता पार्टी चषकामध्ये 3:32 झालेत आणि महिला मंडळ देखील या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणजे बघा, गावाची स्पर्धा असो, मानाची सन्मानाची, ती पार पाडत असताना घेतलेली मेहनत ती फार काही सांगून जाते. या मॅच दरम्यान अगदी तुम्ही पाहतात प्रॉपर बॉल, परफेक्ट यॉर्कर जो मात्र या ठिकाणी बघतोय. सातत्याने पाहिलं ना की या स्पर्धेची भरपूर चर्चा देखील झाली होती. ती स्पर्धा जी आता सत्यात उतरवली जाते, ती स्पर्धा आपण बघतोय. आजचा या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस, आणि अंतिम दिवसामध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल, कोणता संघ चॅम्पियन ठरेल, या चमचमत्या ट्रॉफीवर कोणता संघ आपलं नाव आजमावेल, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. इथे येतोय व्हाईट बॉल, थोडासा खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जणू काही आपण बघतोय. ते आलं एक खराब बॉल, स्कोर बोर्डवर धावा बघतोय ते मात्र 22 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 22 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्या 2 चेंडूवर एखादा मोठा फटका येईल का? कारण स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज हारीला पाहू शकाल. हो, यावेळेस देखील लाईन आणि लय भरकटली जाते आणि या गोलंदाजाचा विचार केला ना तर जबरदस्त वाईट बॉल त्याच्या माध्यमातून आपण पाहिले आणि ते एक्स्ट्राची धाव घेतली जाईल. एक या धावसंख्येनं हा फलक जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावर. 23 धावा आपण बघतोय आणि या ओव्हरमध्ये अजून किती धाव बनवल्या जातील? षटक क्रमांक 2. हो, यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्ह, स्वीपर कव्हर मधून उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये फंबल होतोय. बॉल उचलणार फेकणं तोपर्यंत घेतले जातील 2 धावा. जबरदस्त फिल्डिंग करत असताना टीम लवाळी संघाला आपण बघतोय 2 धावेने या ठिकाणी षटक समाप्त झालंय आणि धावा बनले ते मात्र 25 धावा आपण बघतोय. अजून एक षटक बाकी आहे. त्या षटकामध्ये किती धावाचा डोंगर जो मात्र उभा केला जाईल? 25 लॉट्स ऑफ 0 विकेट. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने फलंदाजी करत असताना मालेगाव टीमने अद्यापही एकही गडी न गमावता जो मात्र बॅटिंग जबरदस्त राहिली. 25 लॉट्स ऑफ 0 विकेट. मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं जातं ना की टिट फॉर टॅट, जसंच तसं उत्तर जे मात्र मैदानाच्या आतमध्ये देणं गरजेचं आहे. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी बाद में हमारी, हे सांगत असताना नाणा आणि हरीची जबरदस्त बॅटिंग सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करतोय. असं चला, मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. जास्तीचा वेळ खर्च करू नका प्लीज. पण पाण्याची काय आवश्यकता लागत नाहीये सध्या तरी, परंतु पाणी तुम्ही मागवत असाल तर म्हणजे कमाल आहे. अगदी पाहिलं ना की एखादा खेळाडू जर तुम्ही 3 ओव्हर 4 ओव्हरी खेळू शकत नाही मैदानाच्या आतमध्ये, तर मग त्याला मतलब नाही आहे. कारण क्रिकेट आहे, खेळ आहे, जरूर आहे, पाणी जरूर लागतोय, कारण पाणी हे जीवन आहे असं म्हटलं जातं. परंतु पाण्याचा प्रभाव कधी घ्यायला लागतो हे देखील त्याला वेळ ते मात्र ठरवून दिलेले असते. ते जरूर आपण बघतो. 25 धावा स्कोर बोर्डवर पुन्हा एकदा च्या मात्र या ठिकाणी बघतोय. आमचे दीपक सर देखील सकाळ परत आहे की काय आज? नक्कीच आज सकाळ उजाडणार या चंकाड आहे. फुल टच, त्यावर जबरदस्त स्ट्रोक, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नाणा ऑन फायर, मिळतील 6 षटकार. देखील जबरदस्त फटका आला, षटकार आला, षटकाराने 10 फलक जाऊन पोहोचला. 31 धावा आपण बघतोय. लॉट्स ऑफ 0 विकेट. 31 धावा जरूर लागले स्कोर बोर्डवर आणि ते गोलंदाजी ट्रॅकवर पुढे एकदा हरेशला पाहू शकाल. हो, यावेळेस टायमिंग जबरदस्त आहे, शत्र खाली आहे, बॉल चाललाय 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नानाच्या बॅट मधून येतोय दमदार चौकार.
आक्रमण आपण जरूर पाहिला. फलंदाजी करत असताना नाडाच्या बाटमध्ये एक षटकार जरूर पाहिला आणि तदनंतर चौकार देखील आला. म्हणजेच मालेगाव टीमचा हा कोहिनूर हिरा मैदानाच्या आतमध्ये दमदार बॅटिंगचं प्रदर्शन करतो. हो, यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग झाला नाहीये, परंतु एक बनले दुसरीचा प्रयत्न. इथे जबरदस्त फिल्डिंग करत असताना इथं पकडलं जाईल विकेट आणि पहिला विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना फलंदाज हरी back to the pavilion. चांगला गोलंदाज आहे, अगदी 10-12 पावलांचा रनअप घेऊन या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. समोरच्या दिशेने वाडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक फंबल झाला, बॉल त्या ठिकाणी अडवला गेला आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जात होता, आणखीन एक विकेट, फलंदाज बाद.
धावा बडवाच्या 39, बॉल शिल्लक आहेत 18. ते सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. शुभम, रोहिदास आणि हरेश. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल. शुभमला पहिला गोलंदाज जरूर वापरण्यात आला या ठिकाणी. त्या गोलंदाजावर धावा जमवाव्या लागतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रोहिदास, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज हरेश. अशी सलामीची जोडी आपण बघतोय. पहिला बॉल शुभमचा, बॅकची टॉप एज, वाडा कॅच, जबरदस्त झेल पकडलाय आणि इथे पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. तोपर्यंत वेट आणि वॉच. येस, येस, या ठिकाणी विकेट आहे. दी जबरदस्त झेल त्या ठिकाणी एसटी रक्षकाने घेतला आणि पहिला विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज रोहिदास बॅक टू द पवेलियन. लव्वाळी टीम सध्या खेळत असताना या ठिकाणी आपण बघतोय एक जबरदस्त बॅटल जो मात्र पाहायला मिळतोय. यानंतर होणारी मॅच शेवटची मॅच असेल. 3 षटकाचा सामना असेल आणि तदनंतर सर्व सामने हे 2 षटकाचे राहतील. त्या 5 येस, ते 5 संघ विजय आहेत. त्यामध्ये लॉस उडवले जातील. म्हणजेच टपालवाडी टीम असेल, लोबेवाडी टीम असेल, लिमनेवाडी टीम असेल, तदनंतर BCC चिंचवली, हे 4 टीम आणि तदनंतर विजय टीम अशा चिठ्ठ्या असतील. ही मॅच संपल्यानंतर लगेच त्या चिठ्ठ्या देखील तुमच्या पुढे उडवल्या जातील. तदनंतर क्वार्टर फायनलचे सामने जे मात्र पाहायला मिळतील. तदनंतर शेवटचा सामना अर्थात या स्पर्धेची फायनल जी मात्र पाहायला मिळेल. याच साठी केला होता टस की शेवटचा दिवस गोड व्हावा. तो गोड क्षण खरं तर आपण एन्जॉय करतो. अगदी थाटामाटात ही स्पर्धा देखील पाहायला मिळते. सेकंड बॉल, बॅटची एज जरूर लागली परंतु लॉंग ऑफ मध्ये अगदी पाहिलं ना तर मागच्या बाजूला फर्स्ट स्लिप मध्ये जबरदस्त शतरक्षण पाहायला मिळालं आणि घेतली जाईल एक सिंगल धाव आणि इथे अकाउंट ओपन केलं जात आहे. टीम लवाळी या संघाचा पहिला विकेट जरूर आलाय. रोहिदास, तदनंतर न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळाला गणेश बाला, ज्याने गोलंदाजी देखील जबरदस्त केली. तो गोलंदाज नॉन स्ट्राईक एंड पाहायला मिळतो. हो, फटका कमालीचा, अलॉंग द कार्पेटचा फटका वनभाऊ शतरक्षकाच्या हातामध्ये जरूर पाहिला. एक तर बनली, दुसरीचा प्रयत्न नाहीये आणि इथून पाहता पाहता एकच धाव घेतली जाईल. 38 सर्कलचं बंधन आहे या षटकात. मी तर म्हणेन धावा येणं अपेक्षित आहे परंतु धावा येत नाहीये. प्रयत्न करावे लागतील. संघर्ष चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये झुंज देतोय. असं म्हणतात ना की गड आला परंतु सिंह गेला, असं काही जणू काय असं वाटतंय. कारण रोहिदासची विकेट फार महत्वाची होती या मॅचमध्ये. रोहिदास बाद झाला ना तिथून प्रत्येक बॉल जो मात्र आपण डॉट बघतोय आणि प्रत्येक डॉटवर तुमच्यावर प्रेशर जरूर निर्माण होईल.
तो प्रेशर तुम्ही क्रिएट करू शकाल का, असं भरपूर पडलेले प्रश्न जे मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवर पुन्हा एकदा आपण बघतोय हरेशला, हो हो वडा शॉट, फटका जबरदस्त आहे, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, वन बाउन्स, बाउंड्री लाईन, 4-4 चौका. सुभाषची गोलंदाजी अद्यापपर्यंत चांगली राहिली आहे. जरूर 5 बॉलचा खेळ समाप्त झाला, 10 फलकावर धावा आपण बघतोय 6, उर्वरित एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा बॉल डॉट येईल की फटका येईल, फुल टॉच आहे, त्यावर देखील टोल उचलून गेलाय, बॉल चाललाय वन बाउन्स, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, काऊ कॉर्नर रिझन मध्ये, चेंडू फरार, 4 धावांसाठी चौका. दहा फलकावर धावा लागले गेले ते मात्र 10-39चं टार्गेट आहे. 10 बनलेत, आता 12 बॉल शिल्लक आहेत, 29 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अगदी पाहिलं ना तर हरेशला तुम्ही पाहू शकाल, तर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज गणेश बाला आपण बघतोय. हरेश पहिला बॉल, यावेळेस मात्र फटका फसला, क्षेत्ररक्षक बॉल खाली, इथे पकडली जाईल, आणखीन एक विकेट फलंदाज बाद, अर्थात तुम्ही पाहू शकाल फलंदाज हरेश बॅक टू द पॅव्हिलियन. दादा रसाळ साहेब देखील सकाळपर्यंत असणार, कारण त्यांचं एक खरं तर पाहिलं ना की जबरदस्त काम त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण बघतोय. कोणतीही स्पर्धा असो त्या स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत राहणारा हा एकमेव व्यक्ती, आणि ती व्यक्ती आज मुख्य व्यासपीठावर तुम्ही पाहू शकाल. त्यांचं गुणगान जेवढे गाल ना तेवढे कमीच आहे, कारण प्रत्येक वेळी समालोचकांना असो किंवा मंकी माऊसला असो, प्रत्येकांना त्यांच्या माध्यमातून जणू काय शेवटपर्यंत वडापाव, आमच्या ऑपरेटर साठी देखील वडापाव कुणाला लागलं तर नक्कीच जे पुरवलं जातं. आणि यावेळेस मात्र बॉल हवे, त्या क्षेत्ररक्षक बॉल खाली, परंतु बॉल पासून फार दूर होते, तिथे डायरेक्ट थ्रो जरूर झाला असता, परंतु थोडीशी खराब कामगिरी, आणि तदनंतर 2 धाबा सहजगत्या कंप्लीट केल्या. 2 धाबीने 10 फलक आपण बघतोय, स्कोर बोर्डवर 12 धाबा जरूर आपण या ठिकाणी बघतोय. यस, चहा तर इथं नाहीये, आणि असेल तर घेऊन या. यस, चायनीज भेळ भेटेल, सर्व काय भेटेल, परंतु चहाचा मार्ग शोधू नका. स्ट्रायकिंग एंडवर पुन्हा आपण पाहतो गणेश, मॅच मध्ये जबरदस्त स्ट्रोक, इथे मित्र म्हणेन वापसी केले टीम लवाळी, आणि फलंदाज आहे हरेश. या मॅच मध्ये जरूर काही धावाला गती प्राप्त झाले. 18 बनलेत, 2 विकेटच्या मोबदल्यात. असं वाटलं होतं की मॅच बनू शकत नाहीये, परंतु या षटकाराने मॅच मध्ये कमबॅक केलाय. हो, यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेटचा फटका, मिड विकेट रिझन काऊ कॉर्नर मध्ये जबरदस्त फिल्डिंग, त्या ठिकाणी 2 धावा घेतल्या जातील का, आणि यस, पैकी चुकीची बॅकअप चांगला, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न शेवटच्या मोमेंटला घडतंय काय, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट.
यस, त्या ठिकाणी चेक केलं जाईल. जरूर 3 धावा आल्यात, परंतु इथे चेक केलं जाईल. आम्ही यस, शॉर्ट रन का? ओके, बॉलिंग करणारे या टीमचा रिव्ह्यू आहे आणि तिथे चेक केला जाईल. हॅलो, नॉट आउट आहे, म्हणजे 3 धावा या ठिकाणी कंप्लीट करत असताना लवाळी टीमला आपण बघतो आणि 3 धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावर. एक जबरदस्त मॅच आपण एन्जॉय करतो, अगदी चांगले मॅच पाहतो आहे. हो हो, यावेळेस मात्र हा बॉल कमबॅक केला. एक गोलंदाज, मी तर म्हणेन गोलंदाजी ट्रॅकवर कैलासला आपण बघतो. कैलासकडे क्षमता आहे, परंतु धावा देखील आल्यात या षटकामध्ये. धावा तुम्हाला रोखाव्या लागतील, कारण शेवटच्या मोमेंटला काही घडू शकतं. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमला मॅच इम्पॉर्टंट आहे. ती मॅच या ठिकाणी बनली जाईल का? हो, फटका ऑन साइडला, जबरदस्त हिट, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे मिळतील 6. आणि असं म्हणतात ना की रात नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी आशा असावी जिंकण्याची, नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्कीच बदलते. आणि इथे ती वेळ आहे लवाळी टीमसाठी. अर्थात धावा बनलेत 27. 2 षटकाची मॅच समाप्त झाले. उर्वरित 6 बॉल शिल्लक आहेत आणि इथून धावा बनवायचे आहेत 12. आता कुणाचे वाजले जातील 12 हे देखील पाहणं गरजेचं. 27 बनलेत, 6 बॉल, 12ची गरज. चला पंच, मॅचला स्पीडअप द्या. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज स्ट्रायकिंग एंडला गणेश बांगारी, नॉन स्ट्राईक एंडला गणेश बला अशी जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. गणेश बलाने खरे तर कमबॅक केलाय ह्या मॅच मध्ये. आता उर्वरित 6 बॉल शिल्लक आहेत, 12 धाव संख्येची गरज आहे. त्या केल्या जातील का? 12 कुणाचे वाजले जातील 13 हे देखील पाहणं गरजेचं आहे. हो, पहिला बॉल फटका दर्जेदार आहे. नाणा बॉल खाली येतोय, तिथे बॉलला अडवला जाईल. फेकणं तोपर्यंत तिथे 2 धावा जी मात्र सहजगत्या प्राप्त केल्या जातात. आज मी तर म्हणेन लवाळी टीमचे नशीब आहेत की काय, शेवटच्या मोमेंट पर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जरूर पाहायला मिळतोय. तर उर्वरित बॉल शिल्लक आहेत 5 आणि धावा बनवायचे जे मात्र जिंकण्यासाठी 10. हा बॉल डॉट येईल का? ओ, फटका क्लास आहे. आणि हेच सांगत असताना ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील 6 धावा, सिक्सर. सध्याच्या वेळेला जर पाहिलं ना तर नक्कीच या मॅच मध्ये आबा काढले. अगदी पाहिलं तर लवाळी टीमची बॅटिंग जबरदस्त राहिली. 4 बॉल 4 धावसंख्येची गरज. इथे हा देखील डॉट, जबरदस्त स्ट्रोक, बॉलला पाठवलंय. विजयाचा शंखनाद करणारा फलंदाज हरेश गडेच्या बॅट मधून आलाय. दमदार स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विजयाचा हा षटकार.
मालेगाव. खेळ जबरदस्त राहिला आणि ते शेवटच्या मोमेंटला लवाळी टीमने षटकार मारून मॅच फिनिश केली आणि जबरदस्त बॅटिंग जी मात्र पाहायला मिळाली लवाळी टीमकडनं. इथे लवाळी टीम विजय होते. हार्ड अँड टफ लक अर्थात तुम्हाला पाहायला मिळेल मालेगाव नाणाची टीम